आपल्या सोबत सध्या भाजपचे आमदार प्रवीण दरेकर सुद्धा आहेत। प्रवीणजी, आपलं सुद्धा स्वागत लोकशाही मराठीमध्ये। ज्यावेळेला लोकशाही मराठीनं संरक्षक भिंतींचे घोटाळे उघडकीला आणले होते प्रवीणजी, त्यानंतर कुठेतरी म्हाडाला जाग आली, कंत्राटदारांना सांगितलं गेलं की तातडीनं कामं करा, पण आता कंत्राटदार जुन्याच भिंतींची डागडुजी करून त्या नवीन दाखवण्याचा घाट घालतायत की काय, असा प्रकार सुद्धा लोकशाही मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। सर्वप्रथम मी लोकशाहीचं मनापासून अभिनंदन करतो की एका चांगल्या विषयाचा पर्दाफाश आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालाय। कारण संरक्षण भिंत ही आपण तिथल्या वसाहतीच्या संरक्षणासाठी सर्वसामान्य माणसं जे टेकड्यांवर राहतात त्यांना त्या ठिकाणी पावसापासून त्रास होऊ नये, भिंत पडून नुकसान होऊ नये, दरडी कोसळून, आणि अशा एका विषयाला, कारण जर त्या ठिकाणी कच्चा माल असेल, फालतू माल वापरला असेल तर त्या ठिकाणी ती पुन्हा भिंत कोसळते आणि आपण बघाल की अनेक घरं उद्ध्वस्त झालीत, लोकही मेलेली आपण पाहिलेली आहेत। आणि मग याचा फायदा घेऊन मोठमोठ्या भिंती बांधल्या जातात आणि मग त्या काही ठिकाणी बांधतात, काही जागा सोडतात, काही खोटी बिलं काढतात। आणि त्याच्यामुळे मला वाटतं या बातमीनंतर म्हाडा प्रशासनानं दखल घेतलेली आहे। मी स्वतः दखल घेतली। मी विधिमंडळामध्ये जरी सरकारी पक्षाचा असलो तरी या संदर्भात मी प्रश्न टाकलेला आहे आणि निश्चितच याची माहिती मलाही येईल आणि अशा चुकीच्या गोष्टी होणार नाहीत याकरिता आपण सारे मिळून काम करूया। कारण सरकार आता बदललंय, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे चुकीचं काम त्या ठिकाणी होणार नाही, निकृष्ट काम होणार नाही, अशी तात्पुरती मलमपट्टी चालणार नाही, याच भूमिकेत आम्ही सारे आहोत। प्रवीणजी, मात्र एक प्रश्न या निमित्तानं आपल्याला विचारायचा आहे की जे कंत्राटदार ही अशी निकृष्ट दर्जाची कामं करतायत किंवा कामं करतच नाहीयेत पण ती कामं झाली आहेत असं दाखवतायत, किंवा आता ज्या वेळेला आपण ही बातमी उघडकीला आणली त्यावेळेला जुन्याच भिंतींची डागडुजी करून ती नवीन दाखवण्याचा घाट घालतायत, अशा कंत्राटदारांवर कारवाई तर होणं गरजेचंच आहे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे। आपल्याला नेमकं काय वाटतं? याच्यामध्ये कोणती साखळी आहे, कंत्राटदार अधिकाऱ्यांचा हात मिळवणे आहे का, या सगळ्या गोष्टीची माहिती समोर येईलच। आणि चुकीचं असेल तर कंत्राटदारावरही कारवाई होईल, संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होईल, त्याचा मी स्वतः पाठपुरावा करेन। प्रवीणजी, शेवटचा प्रश्न विचारतो। खरं तर हा असा घोटाळा जो संरक्षक भिंतींमधला उघडकीला आलेला आहे तो फक्त मुंबईतल्या काही भागांपुरताच मर्यादित नाहीये आणि जी काही घोटाळ्याची व्याप्ती आहे ती कदाचित येत्या काळात मोठी असू शकते, अशी देखील शक्यता वर्तवली जाते। तर या सगळ्या संदर्भात नेमकी पुढची भूमिका काय असेल, एक आमदार म्हणून सुद्धा प्रवीणजी आणि एक राजकीय पक्षाचे आपण नेते म्हणून सुद्धा काय नेमकी मागणी करणार येत्या काळात आणि कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होऊ नयेत या अनुषंगाने प्रयत्न केले जातील? मुंबईमध्ये आपत्तीपासून किंवा पावसापासून टेकड्यांवर राहणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी संरक्षण भिंत बांधणं हा कन्सेप्ट आला, त्याला डीपीडीसी मधनं स्वतंत्र त्या हेडखाली निधी उपलब्ध झाला। याच्या मागे भावना चांगली होती, परंतु मोठ्या प्रमाणावर आपण म्हणताय त्या पद्धतीनं भिंती बांधल्या। मग आता एक्झॅक्ट बांधल्या का, न बांधता बिल काढलंय का, खोटं काम झालंय का, आपल्या या चौकशीच्या अनुषंगानं बाहेर येईल। आणि सुदैवानं 27 तारखेला डीपीडीसीची बैठक आहे, पालकमंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा आपण लोकशाहीनं हा जो आवाज उठवला तो मी स्वतः त्या बैठकीत काढीन आणि या विषयाला वाचा पोटून त्या ठिकाणी विषयाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। ठीक आहे प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आमदार प्रवीण दरेकर होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की येत्या 2 दिवसांमध्ये डीपीडीसीची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये या संरक्षक